हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही GR रद्द झालेले आहेत। आता डॉक्टर नरेंद्र जाधव जे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत, शिक्षणतज्ञ आहेत, लेखक आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आता एक समिती स्थापन केली जाईल आणि या समितीचा निर्णय आल्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ असं आता राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे। त्रिभाषा सूत्राबद्दलचे दोन्ही GR रद्द झालेले आहेत। एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल। त्यात काही सदस्य अजून असतील, त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील। समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आता ही समिती काय शिफारस करणार ते देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री बोललेले आहेत। जी डॉक्टर नरेंद्र जाधव जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, शिक्षणतज्ञ आहेत, लेखक आहेत, रिझर्व्ह बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार ते होते आणि नियोजन मंडळाचे माजी सदस्य देखील होते। आता त्यांच्या नेतृत्वाखाली समिती काय निर्णय घेते, राज्य सरकारला काय शिफारस करते ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। हिंदी भाषेबद्दलचे दोन्ही GR रद्द करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। पावसाळी अधिवेशनात विरोधकांची रणनीती ठरलेलीच होती आणि हिंदी सक्तीचा मुद्दा विरोधकांच्या हाती होतच। मात्र आता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।